दृष्टीहीनतेवर मात करून 101 वाद्य वाजवणाऱ्या आणि लोकसंगीताची परंपरा पुढील पिढीपर्यंत नेणाऱ्या योगिता तांबे यांना हे कलागंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे आर्ट गिल्डने आपल्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त 7 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर योगिता तांबे यांना टॅग कलागंध पुरस्कार प्रदान करण्यात आला असून 1 लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, टॅगचे अध्यक्ष महेश शानभाग, दिग्दर्शक विजू माने, सचिन जोशी, उदय सबनीस, रवी जाधव, संतोष पठारे, MSRDCचे अनिल गायकवाड, अशोक नारकर यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक येथे उपस्थित होते. योगिता तांबे यांनी लहानपणीच संघर्षाचा मार्ग पाहिला. जन्मतः एका डोळ्याने कालबिंदूमुळे अंधत्व आले होते. त्यानंतर एका अपघातामुळे त्यांनी दुसरा डोळाही गमावला होता. मात्र दृष्टीहीन असून त्यांनी हार मानली नाही. पूर्ण अंधत्व आले तरी त्यांनी सकारात्मकता धरून संघर्ष केला. शाळेत वाद्य नसताना कंपास, दगड अशा साध्या वस्तूंनी आवाज निर्माण करत त्यांनी संगीताची गोडी जोपासली. आज त्या 101 वाद्य वाजवत आहेत. 2019मध्ये 50 वाऱ्यांच्या वाज चलिंपा बुक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. 2019मध्ये 50 वाद्यांच्या वाज चलमिका बुक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. सध्या त्या बालवाडी ते 8वीतील मुलांना संगीत शिकवतात. मुलांना मॅथ्सपेक्षा संस्कार, कलेची गोडी अधिक महत्त्वाची असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते अजिंक्य देव यांनी देखील योगिता तांबे यांचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं, विशेष मुलांना त्यांच्यातील कमतरता न सांगता त्यांच्या विशेष क्षमतांकडे लक्ष वेधलं पाहिजे. सामान्य माणसानेही आपल्यातील उणीवांपेक्षा देवाने दिलेल्या गुणांवरती भर दिला तर समाज अधिकच सकारात्मक बनेल. आज मानसिक अपंगत्व सामान्यांमध्येही वाढलं असून विचारांची दिशा चुकलेली आहे. विशेष मुलांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. योगिता तांबे यांच्या विचारांनी मला सकारात्मक ऊर्जा दिली आणि त्यांच्या सांगण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणेन कारण मी सचिन होतो, मी त्यांना फक्त असाच गेलेलो, ठाण्यात आलो होतो, त्यांना भेटायला म्हणून गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, येणार का. मी आरतीला सांगितलं, माझ्या मिसेसला, आणि कालच तिच्याशी बोलताना मी तिला म्हटलं की मी या कार्यक्रमाला चाललोय आणि मी ताईंचं नाव विसरलो होतो कारण मला सरांनी सांगितलं पण माझ्या लक्षात राहिलं नाही. मी विजूला विचारलं, विजूने सांगितलं की योगिता तांबे. तर मी आईला माझ्या मिसेसला सांगितलं की योगिता तांबे. ती म्हणाली, अरे एक मिनिट. तिने फोन काढला आणि नंबर काढला. ते म्हणाले ह्याच. म्हटलं मला माहिती नाही, पण अरे ते म्हणाले या आपल्या घरी तनयाला शिकवायला यायचा तबला वाजवायला. म्हटलं आता तनयाची खासियत म्हणजे माझी मुलगी, शी इज अ स्पेशल चाइल्ड आणि ती ऑटिझमच्या स्पेक्ट्रमला आहे. सर्वात भाग्यशाली बाप आहे मी तिचा आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशी मुलगी मला मिळाली. आज ताईंनी आत्ता इथे बोलण्यामध्ये जसं विजू म्हणाला की पॉझिटिव्ह ऊर्जा ही नुसती त्याच्यातच नाही, आमच्यात पण खूप निर्माण झाली. कारण घरातही म्हणजे आम्ही शाळा चालवतो एक, जी फक्त म्हणजे पॉझिटिव्हली एबल्ड म्हणा अशा किंवा डिसेबल्ड लोकांसाठी आम्ही चालवतो आणि ती आज एक 20 मुलं आहेत, आम्ही मिळून चालवतो ती शाळा. एक छान शाळा आहे अंधेरीला, अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटच्या नावाखाली. 20 मुलं आहेत आणि आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझ्या आजीच्या नावाचा ट्रस्ट आहे आमचा. सो मुलांना खूप फायदा होतोय. क्या बात आहे. पण मला ज्या त्या सांगत होत्या ते सगळं पटत होतं. माझ्या मुलीला अजूनही असिस्टेड लिव्हिंगच आहे, ठीक आहे, म्हणजे नो हार्म. पण ज्या त्या म्हणाल्या ना की तिला तिच्यात जे कमी आहे ते आम्ही दर्शवत नाही, तिच्यात काय जास्त आहे. म्हणजे त्यांनी ज्याच्यावर मात केली की त्यांना नजर नव्हती पण त्याच्यावर मात करून त्यांनी 101 वाद्य शिकल्या त्या. हे आपण एक सामान्य माणूस म्हणून पण आपल्याला हे शिकायला हवं की आपल्यात काय कमी आहे ह्याच्याकडे लक्ष न देता आपण काय मिळालेलं आहे देवाकडून याच्यावर जर आपण भार टाकला तर मला वाटतं समाजातही सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि एकूणच पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे या समाजाला आणि सगळ्यांनाच. अपंगत्व मला वाटत नाही की मुलांमध्ये असतं, किंवा मला असं वाटतं की जो आम माणूस आहे तो जास्त मानसिक अपंग आहे आजच्या काळामध्ये, कारण त्याचा विचार करण्याची धारा चुकलेली आहे. तेव्हा या लोकांकडनं म्हणा किंवा माझ्या मुलीकडनं आणि ह्यांच्याकडनं आम्ही खूप शिकतो. ती मला दररोज काही ना काहीतरी शिकवते, नवीन शिकतो मी. आज इथे मी आल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. जे ताई बोलल्या त्याच्यातून खूप काही मला असं जाणवलं की यस, या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायला हव्यात आणि ते खरंच गरजेचं आहे. आणि आज समाजात या सगळ्यांना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे आणि हे मी करणार आहे. कारण मी सचिनजीशी पण याच्याबद्दल बोललेलो आहे. हे माझं स्वप्न आहे आणि मी ते करणार.
आणि आज थँक्यू व्हेरी मच ताई, तुमच्यामुळे मला अजून एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि आशीर्वाद मिळाले. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅशटॅग लागतो तेव्हा ती किती व्हायरल होते. त्यामुळे टॅग, मला असं वाटतं की ठाण्याचा संबंधच नाही आहे, टॅग हा हॅशटॅग आहे आणि म्हणून तो जगभर पसरला आहे असं मला खूप मनापासून वाटतं. आणि खरंच खूप धन्यवाद टॅगचे. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या नावाला शिक्कामोर्तब केलं त्या सर्वांना खूप खूप नमस्कार.